महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी गेली 10 वर्ष संघर्ष सुरू आहे। संघटनेच्या वतीनं नागपूर, मुंबई, दिल्ली या ठिकाणी यापूर्वी आंदोलनं करण्यात आली आहेत। मात्र सरकार जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक निर्णय घेत नाही। या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। धनवडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याची भूमिका घेईल त्याच पक्षाला मतदान करण्याबाबत वोट फॉर ओपीएस ही मोहीम राज्यभरात प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं। यापूर्वी जुनी पेन्शनच्या लढ्यासाठी राज्यात मुंडण मोर्चा, आक्रोश मोर्चा, पेन्शन पायी दिंडी, काम बंद आंदोलन, बेमुदत संप अशा प्रकारची आंदोलनं करण्यात आली आहेत। आता पुन्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शासनानं जुनी पेन्शन योजना विनाअट लागू करावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं सुरू आहेत। याचाच भाग म्हणून कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना, मनपा विभाग, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, ग्रामसेवक युनियन, आरोग्य विभाग अशा सर्व केडरच्या संघटना सहभागी होणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय। पत्रकार बैठकीला संघटनेचे विजय रामाणे, मारुती फाळके, अमर वरुटे, संतोष गायकवाड, बालाजी पांढरे, निलेश कारंडे, राहुल कांबळे, विश्वनाथ बोराटे, प्रमोद पाटील, प्रकाश भोसले आदी उपस्थित होते।